1 लिटर दही घरी बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरे 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, 7-8 मिरच्या कापून घेतल्या, तिखट तुमच्या इच्छेनुसार घाला, 1 बारीक मोठा कांदा घेतलाय पण बारीक चिरून घेतलाय आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलंय, मोहरी घेतली आहे, हळद घेतली आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलाय, बाकी काही नाही. आता प्रोसेस पाहणार आपण. भज्यासाठी कांदा एक भांडं घेतलाय, त्यामध्ये कांदा टाकून घेते आहे, बारीक चिरलेला आहे. मिरच्या थोड्याशा घेते, जर घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही मिरच्या नाही घेतल्या तरी सुद्धा चालेल. आपण थोडेसे जिरे टाकून घेतले, थोडासाच ओवा आहे तोही टाकून घेतलेला आहे आपण. थोडीशी कोथिंबीर घेते, थोडीशीच खाण्याचा सोडा थोडासा आहे, चिमूटभर तेवढा घेतला आहे, थोडीशी किंचित हळद टाकली आहे, किंचितच टाकली आहे आणि चवीप्रमाणे भज्यापुरतंच मीठ टाकलं आहे. आपण या कांद्याला सोळून घेणार आहोत मीठ वगैरे. थोडं थोडं बेसन घालून हे बॅटर तयार करणार आहोत. आपण थोडं थोडं पाणी घालून हा बॅटर तयार करत आहे. घट्ट बॅटर तयार करत आहे, पातळ नाही करत आहे, मीडियम असं आपल्याला टाकता येईल भजे अशा रीतीने. मला असं वाटतं आणखीन थोडंसं घालावं म्हणून मी थोडंसं घालते, व्यवस्थितरित्या बाइंडिंगसाठी, कांद्याला बाइंडिंग व्यवस्थित यावी म्हणून. आता आपलं झालेलं आहे, आपण भजी टाकून घेऊया. आपण असे भजे तेलामध्ये, तेल तापलं आपल्या कढाईमध्ये, ते टाकून घेणार आहोत. छोटे छोटे टाकायचे म्हणजे आपल्या कढीमध्ये छान रीतीने आता आपले भजे, कांदा भजी आपली तयार झाली आहे, आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सगळी भजी तळून घेते. आता आपलं दही होतं ना 1 लिटर, मी थोडंसं काढून घेतलं आहे कारण मला दुसरं दही लावण्यासाठी म्हणून निर्जनासाठी. तर आपण ह्याच्यामध्ये बीट घालणार आहोत, छोटी वाटीभर असेल बीट. मग आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी टाकायची घाई करायची नाही, दह्यामध्ये पहिले पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थोडंसं पाणी टाकत आहे, 1 वाटीभर पाणी टाकलं आहे. आता मी व्यवस्थितरित्या गरगाटून घेते आहे. आपलं कढईमधलं तेल, मी भज्याचंच तेल होतं ते काढून घेतले मी तेल. आता 1 मोठा पळीभर तेल ठेवलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी फोडणी देत आहे. मोहरी टाकून घेतली 1 चमचा, छोटा 1 चमचा, जिरे पण टाकून घेतलेलं आहे. लसूण पण टाकत आहे. कढीपत्ता टाकलाय, मिरची टाकली आहे. तुम्हाला मिरची जर कमी घालायची असेल तर घाला, तिखट व्हायला नको. लालसर रंगावरती लसूण परतून घ्यायचा आहे छानपैकी.
थोडीशी कोथिंबीर टाकली मी आतमध्ये, चिरलेली हळद टाकून घेतली आहे. आपलं दही आणि हे बेसन थोडंसं फेटलेलं होतं व्यवस्थित. आता ते मी घालून घेत आहे. कढी फुटू नाही म्हणून ढवळत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं व्यवस्थित चमच्याने. फास्ट गॅस आहे. तुम्हाला पाणी हवं तर तेवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता आपण कढी ढवळलेली टाकून दिलेली आहे, त्याप्रमाणे पातेलं पण धुवून मी थोडं पाणी टाकलं. कढी थोडी पातळच करायची, थोडीशी, म्हणजे एवढी पण नाही की निदान आपले भजे जेवढे बनवले आहेत त्याच्यात डीप होती एवढं करायचं आहे. आपण मीठ टाकून घेणार आहोत. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. मी थोडीशी साखर टाकते, पिठी साखर जराशी. तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता, नाही टाकायची तरी चालेल. आपण याला व्यवस्थित ढवळत राहायचं उकळे येऊपर्यंत. कढी व्यवस्थित उकळत आहे आणि मला वाटतं बेसन टाकल्यामुळं आपण एक 5 मिनिटं असं हलवून शिजवून घ्यायचे. मग त्यानंतर आपण वडेच टाकणार आहोत. 5 मिनिटं अशी व्यवस्थित छान अशी उकळी मारून घेतलेली आहे. व्यवस्थित झाली आता कढी खाण्यासाठी. तर आपण काय करणार आहोत, जे बनवलेले जे वडे होते ते टाकून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटांनी झाकून ठेवते मी आणि 5 मिनिटांनी खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण उघडून बघणार आहोत. 5 मिनिट झाले आहेत. वाव, छान झाले आहेत आपले पकोडा. कढी खूप सुंदर झाली. आपण सर्व करून घेतो. आपले रेड सर्व करून घेतलेले आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.